नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पोलीस आयुक्त हद्दीतील चेन स्नॅचिंग गुन्ह्यांना प्रतिबंधक व्हावा तसेच सार्वजनिक ठिकाणी उपद्रव करणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याकरता सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना आदेशित केले होते। त्या आदेशानुसार परिमंडल 1 व 2 यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी सरकारवाडा अंबड नाशिक रोड विभाग यांच्या देखरेखीखाली सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांनी पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 18 नोव्हेंबर 2024 ते दिनांक 30 नोव्हेंबर 2024 रोजी पर्यंत स्टॉप अँड सर्व कारवाई मोहीम राबविण्यात आली। आयुक्तालय हद्दीतील परिमंडल 1 व 2 मध्ये एकूण 1328 टवाळखोरांवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 112/117 अंतर्गत कारवाई करण्यात आली असून 1311 संशयित वाहने चेक करून 1,58,250 रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। तसेच यापुढे देखील वेळोवेळी अचानकपणे सार्वजनिक रस्त्यावर स्टॉप अँड सर्च मोहीम राबवून संशयित वाहने व सार्वजनिक ठिकाणी टवाळखोरी करणाऱ्या इसमांवर सलग कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। दरम्यान पोलिसांच्या या कारवाईने गुन्हा करणाऱ्यांवर व टवाळखोरांवर चांगलाच वचक बसला आहे। लोकशाहीसाठी बंटी आढाव, नाशिक।